मामा किती दिवस झाले तुम्ही सेवेला? मी 5 दिवस सेवा आलतो. हा 5 दिवस सेवा केलो. 5 दिवस सेवा केल्यानंतर मला का पुजाऱ्याने भंडारा लावला 6 महिन्याचा. हा 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 6 महिना सेवा केलो. 6 महिना सेवा केल्यावर घरी जाणार होतो. घरी जाऊ दिली नाही ती. हा हा पुन्हा हा म्हणली बाळूमामाने काहीतरी चमत्कार दाखवला हो. असेल. मग माझी मेंढरं आहे ती म्हणलो. मेंढरं आहे ती म्हणल्यावर मेंढरं राखायला कोण नाही जातो म्हणली. अच्छा जातो म्हणल्यावर त्यांनी मेंढरं राखतो म्हणली. 4 वर्ष दुसऱ्यांदा राखली माझी मेंढरं. हा 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 मी इथं थांबलो. 6 महिने थांबलो. वरीस थांबलो. वरीस झाल्यानंतर मग कारभारी म्हणली तो खांड मला बोल घ्या होय. खांड ताब्यात घे म्हणली. ताब्यात घे म्हणल्यावर मी आता हे सगळं तुमच्या ताब्यात आहे का? हो हो बघ किती नंबर आहे बघा क्रमांक हे. ते 7 नंबर आहे. होय. 7 नंबर आहे. मला येऊन आता 5 वर्ष झाली. मेंढ्यांचा काय लळा लागलाय का नाही हो तुम्हाला? हो मग मला माझ्याशी मेंढरच कोणाला नाहीत मेंढरं? राहत नाही. आता बघा की तुमच्या जवळ सरतेत म्हटल्यावर हो मी शाई कोणीकडे पेताना जाईल तिकडे कसं- वाट बघत उभं राहते ती. बघा की आणि मी चाललो तर पळून येते माग ऐकत नाही ती त्यांना. होय. मग अजून काय काय अनुभव असा तुम्हाला? हो काय आमचं घरी बिरी सगळं चांगलं आहे. हा. शेती आहे ती घर आहे ट्रॅक्टर आहे करून खाते ती पोरं बाळ सगळं काय महाग अडचण येत नाही. होय. चांगला आहे आणि सुखीत आहे. मग आता बघणारे लोक जे आहेत आपल्या युट्यूब चॅनेलवर हो त्यांना तुम्ही काय सांगू शकता की त्यांनी काय सेवा ते करावी? मेंढरा सेवा करा चांगलं करा. त्यांना अन्न पाणी द्या चारा पाणी द्या. हो. हो, जर रानात काय वगैरे आलं तर आपल्या मेंढरांना हकलून लावू नका. हाण नका सेवा चांगली करा. बाळूमामाची चांगली करा. मेंढरांची. कोपरा कुठं तर थोडं द्या चारा पाणी द्या एवढंच बोलतोय. आणि काय म्हणता हाण म्हटलं की त्यातनं हाणतो. बरोबर आहे. हा चारा बाबा म्हणली मग चारतो. कोपरावर द्या म्हणतो मागून सोडतो. होय ना. कवळ्या पिकात सोडत नाही. हे पोरा हाणे चांगली आहे इच्छा. सेवा आपलं. हा कोण चारा म्हणेल तसं चारायचं. हान बाबा आमच्यात म्हणलं की आम्ही जातो पुढल्या पण शेतकऱ्या. असं लोकांच्या रानात जर खाल्लं तर त्यांना डबल उत्पन्न हो, हो. मिळतं. खरं आहे का हे? हो खरं खरं आहे. आम्ही चारले रानात एका म्हातारीने 3 दिवस मका चारायला दिली आम्हाला. हा 3 रोज चारून मका त्याने वाढलंच होतं. वाढलं मग रानात 3 रोज खाऊन वाढली मका खाऊन. आणि 4थ्या दिवशी त्यांनी रास केली काढून. हा हा ते दरवर्षी 10-10 ठिक्क व्हायचं. आणि 4थ्या 5व्या दिवशी आम्ही गेलो तर हा त्याची आणि 12 ठिक्क झालं होतं. बरं. 3 रोज मेंढरं खात होती माझी. नाही चांगलं आपलं आणि माणसाने ती पण म्हातारी म्हणली की दरवर्षी 10 ठिक्क्याच्या वर झालं नाही. हा. आता 3 रोज मेंढरं खाऊन बी आणि 12 ठिक्क मका झाली म्हणजे. आम्ही बघून आलो तिथं जाऊन. होय. चांगला आहे मेंढरा चारा दिल तर. आणि नवस वगैरे करते ती माणसं मेंढ्यांच्या गळ्यात बांधून. हा मेंढीच्या गळ्यात ती वटी काय काय बांधायची. बांधायला लागते कसं असतंय ते? ती झंपर पीस एक नारळ हा हळद कुकू लावायची. धान्याचं काय तर टाकायचं. काय रुपये असेल तर लक्ष्मी टाकायची. गळ्यात बांधायचं बोलायचं. काय तुम्हाला काय अडचण त्याच्या कानात सांगायचं. होय की. ती आणि खूप सांगितलं. जणांची असं इच्छा पूर्ण पण झाली नाही. हो हो हो. ज्यांना संतान नाही, हा हा हो. ज्यांना अजून काय हवं असेल, काय काय सगळ्या पाहिजे ती काय पाहिजे ती तुम्हाला पूर्ण काय झालेलं हा. पण विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. बाळूमामाची ही मेंढरं हो, जी आहेत ती बाळूमामाचं ताकद आहे. आणि ही मेंढरच आपल्याला चांगला मार्ग दाखवते. हा बाळमामा आहे तर मेंढ्या आहे. त्या मेंढ्या आहे तर बाळमामा असा. हो ना. हो यांना अन्न पाणी दिलं की सुखी राहणार. शेतकरी सुद्धा लई सुखी राहतं. या रानात नाही पिके ना त्या रानात जर खाल्लं मेंढरा होणार आहे. तुम्ही कधीपासून आहे मेंढरात? आता एक 15-20 दिवस झाले असतील. बरेच दिवस. मी किती दिवस सेवा तुम्हाला करणार काय आहे. अनुभव घडला की नाही? भरपूर अनुभव तर तसं भरपूर आहे की. हा, 15-20 दिवसात जर एवढा अनुभव येत असेल तर 5 वर्ष पिके येत असतात. बरोबर आहे की. तुझा अनुभव नेमकं कशासाठी आला तुम्हाला? शिक्षणासाठी, नोकरीसाठी, कशासाठी? त्यासाठी नोकरीसाठी प्रत्येक गोष्टी देत मला. नोकरी चालू बिलू काय सांगितलं ना? हा, घरी असले की भरपूर टेन्शन काय काय मागं असते. कामाचं वेगळं कॉलेजचं सगळं टेन्शन मागं. होय की. पण तिथं जे जसं होत होतं तिथं इथं आल्यापासून माझी कमतरता तिकडे काहीच बसली ना. आजपर्यंत घरी फोनच आला नाही. आणि तेव्हा घरचं तुझं असं सगळं आहे आणि तर सगळं व्यवस्थित चाललं. तुमचं असं काय नडलेलं नाही काय नाही. उलट घरी इथल्या सुद्धा भरपूर चिरडं वगैरे यायची हा, हा. पण काय नडलेलं नाही. आज मग चरडांना माया लावत कसं आहे, तुम्ही सेवा करताय. देव नडून देत नाही. सेवा केली नाही काय नाही काय नाही. असली काय नडत नाही. नाही की.
काय नाही घेतला. मग आता अजून थांबणार आहे का इथं का? हो 6 महिने सेवा करायची इच्छा आहे का पुढे तुम्हाला? सेवा करायची इच्छा आहे. काय आता नडतच नाही काय माझं तर काय टेन्शन. एक कसं आहे बाळूमामा सप्ताह बोलवून घेते. हो हो सेवा ज्यांना करायची आहे ना ती ती खरं आहे सप्ताह बोलवून कारण घेते. तेवढं आहे बरं का. मी याच्या आधी म्हणजे आलोच नव्हतो कधी. अचानकच त्या दिवशी डोक्यात आलं कामावून आलो बरोबर आणि आहे. 4-5 दिवस घरची कामं उरकली आणि अचानकच डोक्यात आलं आणि आलो निघून इकडे. होय की. त्यामुळे ते तेवढं आहे डोक्यात कधी काय नाही सांगता येत नाही. एकदा सेवेला बोलवायची झाली. होय की. चांगला आहे आपला अनुभव तुमचा. आणि मामाने सुद्धा बरंच काय काय सांगितलं माहिती. आपले बाळूमामांची काहीतरी प्रत्येक दुसऱ्याला पण अनुभव चांगला यावा. ही मेंढर आपली चांगलं पाहुणात असतंय. ते उभं राहिली मेंढरा चारा शांतपणे. पाणी दिलेलं चांगलं, शेतकऱ्याला बी चांगलं आता आहे. कित्येक मुलं असं काय काय त्याचे वर्षातलं 6 महिना सेवा करून जाते ते. अनुभव आल्याशिवाय कोण करतंय का. आता मिरचीची पण आहे म्हणलं ना दोन. मिलिटरीची मिलिटरीची आहे ती, पोरायची पोलीस काय- भरती घ्यायची लय नेव्ही पोरी घ्यायची. स्वतः सुद्धा स्वतः येऊन नेमकं. मेंढर राखणं, मंत्री सुद्धा मेंढर राखून जातात. मग आता मुंबईची ही पोरं येते जी पोलीस येते ती आमच्या संग राखायला. आणि एक पोरगं जे होतं ती मेंढपाटी आलं नाही वाटतं आज ते आज आलं नाही. बोलायला वगैरे येत नव्हतं ना. तिनं आज जरा रुसून आज गेलाय. उत्तराखंडाकडे गेलाय तो. हा हा हा. मग त्याला कधी त्यांना कधी बोलायला आलं? ते बोलतोय आता चांगलं बोलायला लागतो आता. होय. लय मुख्य सुद्धा बोलून गेले ती. हा हा. आंधळ्याला डोळं दिलं देवा. मग हा. नाही आपली सेवा चांगली आहे. तुम्ही पण आपलं जे कोण युट्यूबला चॅनेलवर बघत असतील हो बघते. ज्यांच्या संपर्कात बाळूमामाची मेंढर कधी पण आली तुमच्या रानात वगैरे तर त्यांना हाणू नका. बाळूमामाची मेंढर हो, ही सांगतो कुणाच्या आम्ही. नशिबात नसते. ज्याला बाळूमामाची खरंच कृपा व्हायची आहे त्याच्याच रानात ही मेंढर येणार आणि हो त्याला हो ती कृपा दुसऱ्या करणार. रानात जात नाही. तेवढं कुणाला ती असं तुम्हाला संधी मिळणार नाही. काय काय चारा म्हणतात त्याचं सरत बी नाही की माहिती. हा चारा असून सुद्धा चरणार नाही. आता ही पलीकडेच बघा इथे एवढी चरते हम्म. ही बाळूमामाची दिली इकडं गहू असून सुद्धा जात नाही जात पलीकडे. नाही, जात नाही. म्हणजे बाळूमामाचं रसीच आहे आणि मेंढर चरत्यात म्हणजे त्या रानाला परत यश सुद्धा तितकंच मिळते. मग तुमच्या संपर्कात कधी जरी तरी सुद्धा तुम्ही बाळूमामाची मेंढर कधी हाणू नका. त्यांचा पाहुणचार चांगला करा. कधी आली तरी त्यांना आपलं चहा पाणी म्हणा आम्हाला आपलं नको काय आमच्या जेवायला मेंढरांना भेटलं बस झालं. बस. बघा आम्हाला ही नाही समाधानी ही मनाची श्रीमंती पाहिजे अशी. आम्हाला नाही काय लागलं. त्यांना काहीतरी अनुभव आला असेल त्याशिवाय ही इतकं मोठं बोलत नाही. हे बोल म्हणजे त्यांचा अनुभवाचं बोल आहे. आम्ही मागत नाही. फक्त आम्ही मागतो चारा पाणी तेवढं मागतो. बरोबर आहे. तुमच्या घरी मागायचं झालं तर आम्हाला एक बाटलीभर पाणी द्या. बरोबर आहे. आम्हाला काय चहा मागत नाही, बासुंदी मागत नाही, काय काय नाही, असं काय नाही. बरोबर आहे. हो त्यांनी दिलं तर घेतो नाही तर नाही. श्री स्वामी समर्थ. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.